मित्रांनो, आज आपण HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट 1 एप्रिल 2025 पासून कंपल्सरी होणार आहे. जर तुमची व्हेकल ही 1 एप्रिल 2019 किंवा त्यानंतर घेतली असेल तर तुमची नंबर प्लेट ही ऑलरेडी HSRP नंबर प्लेट आहे. पण 1 एप्रिल 2019च्या पूर्वी तुमची व्हेकल रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला कंपल्सरी ही प्लेट बसवावी लागेल. तर सर्वात आधी transport.maharashtra.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर HSRP ऑनलाईन बुकिंग न्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या स्क्रीनवर आल्यानंतर अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सिलेक्ट ऑफिसचा ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला ऑफिस सिलेक्ट करून सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर इथे फर्स्ट ऑप्शन जो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फिटमेंट लोकेशनमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, डीलर प्रिमाइसेस आणि होम फिटमेंट. तर होम फिटमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल नंबर प्लेटची तर काही एक्स्ट्रा चार्जेस आहे ते तुम्हाला पे करावे लागतील आणि तुमचा पिन कोड तुम्हाला आधी इथे टाईप करून पाहावा लागेल की ही सर्व्हिस तुमच्या लोकेशनवर अवेलेबल आहे का. इथे तुम्ही पाहू शकता माझ्या लोकेशनवर ही सर्व्हिस अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मला डीलर प्रिमाइसेसचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर पुन्हा इथे पिन कोड टाकावा लागेल. इथे परत तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. तर त्याच्यापैकी जो पहिला ऑप्शन आहे तो ज्यांना न्यू नंबर प्लेट ऑर्डर करायची आहे त्यांच्यासाठी आहे आणि बाकीचे 3 ऑप्शन ज्यांच्याकडे ऑलरेडी नंबर प्लेट आहे आणि त्यांना ती रिप्लेस करायची आहे कोणत्या कारणामुळे तर त्यांच्यासाठीच ऑप्शन आहे. तर आपण फर्स्ट ऑप्शन इथे सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, व्हेकल इंजिन नंबर आणि व्हेकल ओनर मोबाईल नंबर हे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या RCवर मिळून जाईल. ही टाईप केल्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर आल्यानंतर तुम्हाला नियरेस्ट सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सिलेक्ट युअर नियरेस्ट डीलर याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जो काही तुमच्या जवळचा डीलर असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे चूज युअर प्रेफर्ड अपॉइंटमेंट डेट याच्यामध्ये तुम्हाला जी जवळची डेट असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता चूज युअर प्रिफर्ड अपॉइंटमेंट स्लॉट. इथे तुम्हाला 4 ते 5 स्लॉट मिळतील. त्यापैकी जो कन्व्हिनियंट असेल तुमच्यासाठी तो स्लॉट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. यानंतर सिलेक्ट व्हेकल टाईपमध्ये तुमची जी व्हेकल असेल तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर व्हेकल क्लास, फ्यूल टाईप हे ऑलरेडी टाईप केलेलंच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो इंजिन आहे तो इंजिनचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. इंजिनचा टाईप जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या RCवर चेक करू शकता. जर RCवरही मिळाला नाही तर तुम्ही तुमचं मॉडेल नंबर जे आहे तुमच्या बाईकचं किंवा कारचं ते गुगल करून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर रजिस्टर्ड व्हेकल ओनर नेम तुम्हाला टाईप करायचा आहे. GST जर ॲप्लिकेबल असेल तुम्ही तर तुम्हाला हे ऑप्शन टिक करायचं आहे, अदरवाईज तो ब्लँक सोडायचा आहे. आणि बिलिंग स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथे कंप्लीट ॲड्रेस फिल करायचा आहे आणि लास्ट ऑप्शनमध्ये ईमेल ID टाईप करून नेक्स्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि नेक्स्ट लाईनला एक कॅप्चा दिलेला असेल तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फी पे करायची आहे. तर तुम्ही सगळी जी इन्फॉर्मेशन टाईप केली आहे ती तुम्हाला एकदा वाचून घ्यायची आहे व्यवस्थित. त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेवर क्लिक करून इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. त्यापैकी जो ऑप्शन तुम्हाला कम्फर्टेबल असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. UPI सिलेक्ट केला तर तुम्हाला हा QR कोड तुमच्या मोबाईलने स्कॅन करायचा आहे. तुम्ही पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक हे पेज रिडायरेक्ट होईल आणि तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल. तर आपण पेमेंट कंप्लीट केला आहे. त्यानंतर ही स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल. वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्यामुळे प्रिंट हिअर हा जो ऑप्शन आहे तो वर्क नाही करत आहे. त्यासाठी तुम्हाला परत एकदा होम पेजवर जायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर परत एकदा तुम्हाला HSRP ऑनलाईन बुकिंग न्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय हाय सिक्युरिटीमध्ये जो RTO तुम्ही सिलेक्ट केला होता तो पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे. त्यानंतर इथे आपण फर्स्ट ऑप्शन जो सिलेक्ट केला होता तो न करता आपल्याला रिप्रिंट इनवॉइस हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. रिप्रिंट इनवॉइस तुमच्या मोबाईलवर जो टेक्स्ट SMS आला आहे त्याच्यामध्ये जो इनवॉइस नंबर आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट OTPवर क्लिक करायचा आहे. OTP येण्यासाठी 10 ते 15 सेकंद लागतात. OTP आल्यानंतर OTP टाईप करायचा आहे आणि प्रिंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रिसिप्ट मिळून जाईल. ही रिसिप्ट प्रिंट करण्यासाठी Ctrl+P प्रेस करून तुम्हाला सेव्ह ॲज PDF या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पोर्ट्रेट किंवा लँडस्केप कोणत्याही ऑप्शनमध्ये तुम्ही त्या फाईलला सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. यानंतर तुमची जी डेट आहे, जो स्लॉट आहे त्या वेळेतच तुम्हाला RTOला जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं वाहन सोबत घेऊन जावं लागणार आहे.
सोबत तुम्हाला जी रिसीट आपण प्रिंट केली आहे आणि तुमचं आरसी हे तुम्हाला कॅरी करायचं आहे. फॉर्म फिल करताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.